गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि आपण या लेक्चर सिरीजमध्ये टॉपिक शिकत आहोत रेशो ॲनालिसिस, ज्याला ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटसुद्धा आपण म्हणतो. या टॉपिकचे थेरी लेक्चर आपले झालेले आहे, प्रॉब्लेम आपले सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे, त्याचं सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. स्क्रीन झूम करून तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा और ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट तक इस चॅनल को शेअर करिए. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिली जाते, काही वेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला जातो आणि रेशो कॅल्क्युलेट करायला सांगतात. काही रेशो बॅलन्स शीटच्या आधारे सोडवले जातात, काही रेशो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेटाच्या आधारे सोडवले जातात आणि काही रेशो सोडवताना दोघांचा डेटा लागतो, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस. तर हे थेरीमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं. इथं आपल्याला कोणकोणते रेशो कॅल्क्युलेट करायचे बघा. करंट रेशो, ॲसिड टेस्ट रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो, 5 रेशो आपल्याला सांगितलेले आहे. आणि आजच्या प्रॉब्लेममध्ये जे 5 रेशो आपण सॉल्व करणार आहोत, हे सगळे रेशो एक्झाममध्ये येत असतात. म्हणून व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा आणि रेशो सोडवण्याची टेक्निक काय समजून घ्या. तर पहिला रेशो आहे करंट रेशो. आपण फॉर्म्युला शिकलेले आहोत, फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे. करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तुम्हाला एक टेक्निक सांगतो, एक लॉजिक सांगतो. करंट रेशो आणि ॲसिड टेस्ट रेशो हे दोन्ही लिक्विड रेशो आहे आणि हे दोन्ही रेशो कॅल्क्युलेट करत असताना फक्त आपल्याला बॅलन्स शीटची गरज आहे. प्रॉफिट अँड लॉसला बघू सुद्धा नका, फक्त बॅलन्स शीटच्या आधारे 2 रेशो सोडवा. कोणते? करंट रेशो आणि ॲसिड टेस्ट रेशो. मग आपण पहिला रेशो सोडवणार आहोत करंट रेशो. मग चला आपण प्रॉब्लेम सोडूया. पहिला रेशो आपल्याला सोडवायचा आहे करंट रेशो. मग तुम्ही सगळ्यात अगोदर करंट रेशोचा फॉर्म्युला लिहा. पहिला रेशो आपण सोडूया, करंट रेशो. रेशोचा आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत सगळ्यात अगोदर. मग सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहा. करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. सगळ्यात अगोदर आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल. जर फॉर्म्युला लिहिला नाही तर तुम्हाला मार्क्स तुमचे कट होतील, म्हणून अगोदर फॉर्म्युला लिहित चला. करंट रेशोचा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यानंतर बॅलन्स शीट बघायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2 असेट असतात, फिक्स असेट आणि करंट असेट. आपल्याला फक्त करंट असेट घ्यायच्या, त्याच्यानंतर लायबिलिटीला यायचं, फक्त करंट लायबिलिटी घ्यायच्या आणि त्यांचं डिवायडेशन करायचं आहे. मग करंट असेट कोणत्या? मी नोट्समध्ये शिकवलं होतं तुम्हाला, सगळ्या तुम्हाला माहिती. करंट असेट कॅश, बिल्स रिसिवेबल, डेटर, स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस, हे सगळे करंट असेट आहे. मग बॅलन्स शीटच्या असेटला जा. करंट असेट कोणकोणत्या लक्षात घ्या. पहिली प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट आपली करंट असेट नाही, ती फिक्स असेट आहे. आपल्याला फक्त करंट असेट घ्यायचे आहे, प्रॉपर्टी सोडून द्या. इन्व्हेस्टमेंट इन लॉंग टर्म सिक्युरिटी. लॉंग टर्म सिक्युरिटी, इन्व्हेस्टमेंट फक्त इन्व्हेस्टमेंट असती आणि लॉंग टर्म सिक्युरिटी इथं आपल्याला दिलेली आहे. तर लॉंग टर्म सिक्युरिटी आपली करंटमध्ये येत नाही, कारण करंट म्हणजे शॉर्ट टर्म आहे. मग लॉंग टर्म सिक्युरिटी सुद्धा येणार नाही. मग करंट असेट कोणत्या? डेटर्स, बिल्स रिसिवेबल, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. स्टॉक सुद्धा करंट असेट आहे. आणि बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, सर ॲक्रुड इन्कम काय आहे? तर ॲक्रुड इन्कम म्हणजेच कॅश. असा इन्कम जो तुम्हाला मिळणार आहे तो तुमचा कॅश आहे. मग ॲक्रुड इन्कम शब्द आला तर कन्फ्यूज होऊ नका. ॲक्रुड इन्कम मीन्स कॅश. तर कॅश सुद्धा करंट असेट आहे. तर आपल्या करंट असेटमध्ये काय काय येणार? डेटर्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक आणि कॅश. या सगळ्यांची टोटल करा. आता आपण लिहूया अगोदर करंट असेट. मग अगोदरला आपण लिहूया करंट असेट. करंट असेट्स कोणकोणते आहे विद्यार्थी मित्रांनो? सन्ड्री डेटर्स, अमाऊंट लिहून टाका. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 47,900, 47,900. जितक्या करंट असेट असतील तितक्या घ्या. दुसरी आहे बिल्स रिसिवेबल. शॉर्टमध्ये आपण लिहू B/R म्हणजे बिल्स रिसिवेबल, 8,800. त्याच्यानंतर आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. स्टॉक सुद्धा आपली करंट असेट आहे, लक्षात घ्या. इन्व्हेंटरीज. मग इन्व्हेंटरीज दिलेली आहे 80,000, 80,000. आणि ॲक्रुड इन्कम म्हणजे कॅश, त्याला आपण असं लिहूया कॅश. ॲक्रुड इन्कम म्हणजे काय? कॅश. तर ती आहे 3,300. तुम्ही ॲक्रुड इन्कम लिहिलं तरी चालेल. एवढ्या करंट असेट दिल्या, टोटल करा.
टोटलसाठी तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे तर तुम्ही कॅल्सी वापरू शकतात. पहिली आहे 47,900 प्लस 8,800 प्लस 80,000 आणि 3,300. टोटल करंट असे आलेली आहे 1,40,000. इथे लिहा 1,40,000. याला नाव द्या करंट असेट. मग करंट असेट आपल्याला मिळाल्या 1,40,000. आता करंट लायबिलिटीज घ्या. मग इथं आपण सोडूया करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज करंट लायबिलिटी सोडवण्यासाठी लायबिलिटी साईडला जा आणि करंट लायबिलिटी घ्या. तिथं कॅपिटल वगैरे दिलं जातं. कॅपिटल आपली लायबिलिटी करंट लायबिलिटी नाही. कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस आणि प्रॉफिट हे सगळे कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे नेटवर्थ आहे, ओनरचे फंड आहे. म्हणजे तुमचा शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल असू द्या, प्रेफरन्स शेअर कॅपिटल असू द्या, त्या करंट लायबिलिटीमध्ये येत नाही. त्याच्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिटसुद्धा करंट लायबिलिटीमध्ये येत नाही. रिझर्व्हसुद्धा करंट लायबिलिटीमध्ये येत नाही. मग इक्विटी शेअर कॅपिटल सोडून द्या, रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवा, रिझर्व्ह सोडा. आपल्याला फक्त करंट लायबिलिटी पाहिजे. करंट लायबिलिटी कोणकोणत्या तुम्हाला नोट्समध्ये मी शिकवल्या होत्या. क्रेडिटर्स आपली करंट लायबिलिटी आहे. बिल्स पेबल करंट लायबिलिटी आहे. बँक लोन शॉर्ट सांगितलं बघा, शॉर्ट टर्म. बँक लोन लॉंग टर्म जर असेल तर लॉंग टर्म घ्यायचे नाही. बघा इथं लॉंग टर्म शब्द आला होता. लॉंग टर्म आपले करंट नसतात. करंट म्हणजे शॉर्ट टर्म. मग बँकेचं लोन शॉर्ट टर्म असेल तर घ्या, करंट लायबिलिटी आहे. टॅक्स प्रोव्हिजन, एखाद्या टॅक्सची प्रोव्हिजन दिली, टॅक्स प्रोव्हिजन किंवा टॅक्स पेबल, तर ती सुद्धा करंट लायबिलिटी आहे. तर क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन आणि टॅक्स प्रोव्हिजन 4 करंट लायबिलिटी दिल्या. 4ची टोटल करा किंवा डायरेक्ट लिहा. मग आपण लिहूया पहिली सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स 39,100. त्याच्यानंतर आहे बिल्स पेबल शॉर्टमध्ये B/P 5,900. त्याच्यानंतर बँक लोन शॉर्ट आहे म्हणून आपण घेणार. लॉंग टर्म दिला असता तर आपण घेणार नाही. फक्त नोट डाऊन करून ठेवा. शॉर्ट टर्म दिला तरच करंट लायबिलिटी म्हणून घ्या. 10,000 आणि टॅक्स प्रोव्हिजन दिली तर ती सुद्धा करंट लायबिलिटी आहे. टॅक्सची प्रोव्हिजन ती दिलेली आहे 15,000. एवढ्या करंट लायबिलिटी दिल्या. टोटल करा. मग टोटल करूया 39,100. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. 5,900, 10,000 आणि 15,000. तर टोटल आलेली आहे 70,000. 70,000 तुम्ही चेक करा. टोटल आली 70,000. याला नाव द्या करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटीज आपल्याला मिळाल्या 70,000 आणि करंट असेट पण मिळाल्या. मग करंट असेट आणि करंट लायबिलिटी मिळाल्या तर फॉर्म्युलानुसार रेकॉर्ड करा फक्त. करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग पुढच्या ओळीवर करंट असेट किती? 1,40,000. मग घ्या 1,40,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी किती? 70,000 डिवायडेड बाय 70,000 करा. 4 0 कट झाले. 7 दुने 14 म्हणजे आन्सर आलं 2 आणि पुढं आपण अटॅच करणार 1. 2:1 आपला झाला करंट रेशो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण करंट रेशो आपण कॅल्क्युलेट केला. करंट रेशो आला 2:1. आता बरेच विद्यार्थी सांगणार सर एवढं लिहिण्याची गरज आहे का? अजिबात नाही. मी तुम्हाला शिकवतोय म्हणून हे लिहून दाखवलंय. एक्झाममध्ये डायरेक्ट फॉर्म्युला लिहा आणि करंट असेट ज्या ज्या असतील त्यांची डायरेक्ट टोटल लिहिलं तरी चालेल. म्हणजे एवढं करंट असेटची नावं, करंट लायबिलिटीची नावं लिहिण्याची गरज नाही आहे. तुम्हाला मी शिकवतोय म्हणून दाखवलंय. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहा आणि डायरेक्ट इथं असं लिहा 1,40,000 भागिले 70,000 आणि डायरेक्ट उत्तर. कोणत्या करंट असेट आहे, कोणत्या लायबिलिटी करंट लायबिलिटी आहे हे काही लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट करंट असेटची टोटल कॅल्क्युलेटरवर घ्या. हां, सन्ड्री डेटर्स 47,900 प्लस बिल्स रिसिवेबल 8,800 अशा टोटल घ्या आणि डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये लिहा. या पद्धतीने सोडवा किंवा डिटेलमध्ये सोडवायचं असेल तर असं सोडवा. दूसरा रेशो करंट रेशो अपन कैलकुलेट के लिए है। करंट रेशो कैलकुलेट करने के लिए सिर्फ फॉर्मूला यूज़ करना है, करंट असेट डिवाइडेड बाय करंट लाइबिलिटी। करंट असेट साइड्स को जाना है, सिर्फ करंट असेट्स हमें देखनी है। करंट असेट्स कौन कौन सी? तो प्रॉपर्टी प्लांट और इक्विपमेंट, ये हमारी फिक्स असेट है। फिक्स असेट जो भी रहेंगी उसको इग्नोर करिए, सिर्फ हमें करंट असेट चाहिए। फिर फिक्स असेट अगर यहाँ पर है तो हमें सिर्फ उसको इग्नोर करना है। प्रॉपर्टी फिक्स असेट है, इग्नोर। इन्वेस्टमेंट फिक्स असेट है, लॉन्ग टर्म, इग्नोर। फिर सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसीवेबल, इन्वेंट्री और एक्रूड इनकम मीन्स कैश, तो ये हमारे करंट असेट्स है। फिर उसकी सिर्फ टोटल लीजिए 1,40,000। फिर लाइबिलिटी साइड को हमें जाना है और सिर्फ करंट लाइबिलिटीज लेने हैं। करंट लाइबिलिटीज कौन से? तो शेयर कैपिटल, रिजर्व एंड सरप्लस और प्रॉफिट,
ये ओनर्स फंड है, ओनर्स इक्विटी है, वो करंट लाइबिलिटीज में काउंट नहीं होते हैं। सो करंट लाइबिलिटीज कौन कौन से? क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बैंक लोन। अगर शॉर्ट टर्म कहा होगा तभी बैंक लोन करंट लाइबिलिटीज में हमें रिकॉर्ड करना है। अगर यहाँ पर लॉन्ग टर्म कहते तो करंट लाइबिलिटीज में हम बैंक लोन नहीं लेते थे। टैक्स प्रोविजंस भी हमारी करंट लाइबिलिटीज है। जितने भी करंट लाइबिलिटीज हमें यहाँ पर दिखाई दे रहे हैं सिर्फ उसकी टोटल करनी है, और टोटल करने के बाद करंट एसेट और करंट लाइबिलिटीज को डिवाइड करके करंट रेशो हम कैलकुलेट कर सकते हैं। इतनी इजी तरीके से दोस्तों हम लोग करंट रेशो कैलकुलेट कर सकते हैं। सेकंड रेशो हमें कैलकुलेट करना है ऍसिड टेस्ट रेशो। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं करंट रेशो आणि ऍसिड टेस्ट रेशो फक्त बॅलन्स शीटच्या आधारे सोडवा। तर चला आपण दुसरा रेशो सोडूया। दुसऱ्या रेशोचं नाव आहे ऍसिड टेस्ट रेशो। मग ऍसिड टेस्ट रेशो आपण सोडूया। ऍसिड टेस्ट रेशो सोडवायचा असेल तर सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहा, प्रत्येक रेशोचा फॉर्म्युला। मग ऍसिड टेस्ट रेशोला आपण क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो पण म्हणतो। मग फॉर्म्युला आहे क्विक असेट डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटीज। सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहा। आता परत क्विक असेट कोणत्या, क्विक लायबिलिटीज कोणत्या मी तुम्हाला शिकवलं होतं नोट्समध्ये। एक लक्षात घ्या, क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट, फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून। क्विक लायबिलिटी म्हणजे सगळ्या करंट लायबिलिटी ज्या तुम्ही इथं सोडवल्या, फक्त कोणत्या सोडून? बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रिव्ड एक्सपेन्सेस सोडून। मग बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला असेल तर ती लायबिलिटीमधून कॅन्सल करा, स्टॉक दिलेला असेल तर असेटमधून कॅन्सल करा। मग क्विक असेट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, सिंपल आहे। पहिले आपण क्विक असेट कॅल्क्युलेट करूया, क्विक असेट्स। मग क्विक असेट्स कशा कॅल्क्युलेट करायच्या? परत एका खाली एक लिहित बसू नका। काय करायचं? क्विक असेट्स म्हणजे करंट असेट्स मायनस करंट असेट मधून दोन असेट मायनस करा, ज्या शिल्लक राहतील त्याला क्विक असेट म्हणा। कोणत्या दोन असेट? स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस। मग आपण आत्ताच करंट असेट सोडवल्या होत्या, करंट असेटमध्ये फक्त स्टॉक आली, प्रीपेड एक्सपेन्सेस नाही आली। मग फक्त स्टॉक मायनस करा। मग करंट असेट मायनस स्टॉक, यालाच काय म्हणतो आपण? इन्व्हेंटरी। मग करंट असेट मधून फक्त इन्व्हेंटरी बाजूला करा, शिल्लक राहिले क्विक असेट। मग करंट असेट किती होत्या? 1,40,000। मग पुढच्या ओळीवर 1,40,000 मायनस फक्त स्टॉक मायनस करा, स्टॉक किती आहे? 80,000। मग 1,40,000 मधून 80,000 वजा करा, शिल्लक राहतील किती? 60,000। त्या 60,000 झाले आपल्या काय? क्विक असेट। तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही क्विक असेट्स कैलकुलेट करू शकतात। क्विक असेट्स में करंट असेट लेने हैं और करंट असेट में से सिर्फ स्टॉक हमें एक्सक्लूड करनी है, स्टॉक की वैल्यू हमको हमें इग्नोर करना है। स्टॉक इग्नोर करने के बाद में जितने भी असेट्स बचेंगे वो हमारे रहेंगे क्विक असेट्स। तर क्विक असेट मिळाल्यानंतर क्विक लायबिलिटीज कॅल्क्युलेट करा। मग क्विक लायबिलिटीज आपण कॅल्क्युलेट करूया, क्विक लायबिलिटीज। मग क्विक लायबिलिटी म्हणजे काय? परत एका खाली एक लिहित नका बसू। क्विक लायबिलिटी म्हणजे ऑल करंट लायबिलिटीज, ऑल करंट लायबिलिटीज मायनस दोन लायबिलिटी त्याच्यातून मायनस करा, एक बँक ओव्हरड्राफ्ट आणि एक ॲक्रिव्ड एक्सपेन्सेस। मग आत्ता आपण करंट लायबिलिटी लिहिल्या, याच्यातून बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रिव्ड एक्सपेन्सेस आलेले असतील तर मायनस करा। मग बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँक लोन, शॉर्ट टर्म बँक लोन म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट, हा एक मायनस करा। ॲक्रिव्ड एक्सपेन्सेस नाही, फक्त बँक लोन मायनस करा। मग चला, बँक लोन शॉर्ट टर्म, बँक लोन कोणता? शॉर्ट टर्म। फक्त बँक ओव्हरड्राफ्ट करंट लायबिलिटी मधून मायनस केलं की आपल्याला ज्या लायबिलिटी राहतील त्या क्विक लायबिलिटी। मग करंट लायबिलिटी किती? परत टोटल करत नका बसू, स्मार्ट वर्क करा। करंट लायबिलिटी इथं सोडवलेली आहे, किती आहे? 70,000। मग लिहा करंट लायबिलिटी 70,000 मायनस आपल्याला फक्त बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करायचा आहे। मग बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 वजा करा। आता 10,000 याच्यातून वजा केल्यानंतर ज्या लायबिलिटी शिल्लक राहणार त्या कोणत्या असणार? क्विक लायबिलिटी। मग 70,000 मधून 10,000 गेले, शिल्लक किती राहिले? 60,000। याला नाव द्या क्विक लायबिलिटी, क्विक लायबिलिटी। विद्यार्थी मित्रांनो, किती इझिली आपण क्विक लायबिलिटी आणि क्विक असेट कॅल्क्युलेट केल्या। फक्त करंट असेट घ्या, करंट असेट ऑलरेडी सोडवलेले आहे, त्याच्यातून स्टॉक मायनस करा। करंट लायबिलिटी घ्या, त्याच्यातून बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करा, आपल्याला मिळणार क्विक असेट क्विक लायबिलिटी। क्विक असेट क्विक लायबिलिटी मिळाल्यानंतर फॉर्म्युला यूज करा। फॉर्म्युला काय? क्विक असेट डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटी। मग लिहा क्विक असेट किती?
60,000 डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीसुद्धा 60,000. मग 60,000 डिवायडेड बाय 60,000 आन्सर काय येणार 1. आणि 1 आन्सर आल्यानंतर आपण पुढं फक्त 1 अटॅच करणार. मग 1:1 हा झाला आपला क्विक रेशो, ॲसिड टेस्ट रेशो. तर इतक्या इजीली अपन एसिड टेस्ट रेशो कैलकुलेट करू सकते. एसिड टेस्ट रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला लिखना है, क्विक एसेट डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटीज. क्विक एसेट्स बार बार हमें फिर से लिखने की ज़रूरत नहीं है. क्विक एसेट्स मीन्स करंट एसेट. सिर्फ करंट एसेट में से स्टॉक माइनस कीजिए या प्रीपेड एक्सपेंसेस अगर होते हैं तो प्रीपेड एक्सपेंसेस माइनस कीजिए. मेजॉरिटी 90% स्टॉक ही दिया जाएगा. तो करंट एसेट में से सिर्फ स्टॉक माइनस करने के बाद में जितने भी एसेट बचेंगे वो रहेंगे क्विक एसेट. क्विक लायबिलिटी मीन्स करंट लायबिलिटी लीजिए और करंट लायबिलिटी में से सिर्फ बैंक ओवरड्राफ्ट को माइनस कीजिए. बैंक ओवरड्राफ्ट माइनस करने के बाद में जो एसेट बचेंगे वो कौन से, जो लायबिलिटीज बचेंगे वो कौन से लायबिलिटीज होंगे, क्विक लायबिलिटीज. फिर क्विक एसेट और क्विक लायबिलिटीज को डिवाइड करके हम लोग एसिड टेस्ट रेशो, क्विक रेशो कैलकुलेट कर सकते हैं. तो 2 रेशो विद्यार्थी मित्रों, 2 रेशो दोस्तों हमने कैलकुलेट किए. तीसरा रेशो हमें कैलकुलेट करना है स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर तिसरा रेशो आपण इथं कैलकुलेट करूया, स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो, प्रत्येक रेशोचा पहिले अगोदर फॉर्म्युला लिहायचा आहे. मग स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एवरेज इन्वेंट्री. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एवरेज इन्व्हेंटरी. फिर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड करा ॲव्हरेज इन्व्हेंटरीने. आता हा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर स्टॉक टर्नओव्हर रेशोचं लॉजिक सांगतो, लिहून ठेवा. स्टॉक टर्नओव्हर रेशो जेव्हा जेव्हा सोडवणार तेव्हा बॅलन्स शीटची गरज नाही आहे. मग कशाची गरज आहे, फक्त प्रॉफिट अँड लॉसची किंवा ट्रेडिंग अकाउंटची. मग या स्टेटमेंटवरून तुम्ही स्टॉक टर्नओव्हर रेशो सोडवा. पहिला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. या फिगर जर अवेलेबल असतील तर डायरेक्ट रेशो काढा. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथं अवेलेबल आहे बघा आपल्याकडे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती, 2,25,000 दिलेला आहे आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग आपल्याला चला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्याची व्हॅल्यू अवेलेबल असेल ते कॅल्क्युलेट करायची गरज नाही. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याकडे आहे. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे ॲव्हरेज स्टॉक. मग ॲव्हरेज स्टॉक आपल्याकडे अवेलेबल नाही. मग आपण पहिल्यांदा ॲव्हरेज इन्व्हेंटरीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. मग इथं आपण ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढूया. जी व्हॅल्यू आपल्याकडे नाही ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपल्याकडे नाही, मग ॲव्हरेज इन्व्हेंटरीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे ॲव्हरेज स्टॉक. स्टॉकचा ॲव्हरेज कसा काढतात, तर 2 स्टॉकची बेरीज करायची आणि 2ने भागायचं. मग कोणते 2 स्टॉक असतात, एक असतो ओपनिंग स्टॉक आणि एक असतो क्लोजिंग स्टॉक. मग या दोन्ही स्टॉकची बेरीज करा आणि या दोघांना 2ने डिवाइड करा. मग ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये कधी दिला जात नाही. बॅलन्स शीटमध्ये जो स्टॉक असतो, बॅलन्स शीट नेहमी 31 मार्च क्लोजिंग असते आणि क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये जो स्टॉक असतो इन्व्हेंटरी तो क्लोजिंग स्टॉक असतो. मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं. मग ओपनिंग स्टॉक तुम्हाला खाली कुठेतरी दिला जाईल, तिथं खाली शोधा. मग ओपनिंग बॅलन्स ऑफ इन्व्हेंटरी बघा, ओपनिंग बॅलन्स सांगितला 1 एप्रिलचा किती, 70,000. मग 1 एप्रिलचा इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक आहे 70,000 प्लस क्लोजिंग स्टॉक म्हणजे बॅलन्स शीटचा, तो बॅलन्स शीटचा स्टॉक म्हणजे 80,000 आणि त्याला डिवाइड करायचं आहे 2ने. मग 70 आणि 80 किती झाले, 1,50,000 डिवायडेड बाय 2. मग 150ला 2ने डिवाइड करा, किती आलं उत्तर, 75,000. मग 75,000 जे आलं ते काय आहे, ते आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी. काय आहे, ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आता विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल कॉमन सेन्सचा भाग आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याकडे आहे, ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपण कॅल्क्युलेट केले, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, फॉर्म्युला वापरा. मग फॉर्म्युला काय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथं दिलेलं आहे बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या, 2,25,000. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लिहा 2,25,000 डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपण सोडवलेला आहे किती, 75,000. मग 75,000ला डिवाइड करा आणि कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, मग कॅल्क्युलेटरवर करा. 2,25,000 डिवायडेड बाय 75,000 उत्तर येणार 3. आणि 3 उत्तर आलं, याला नेहमी टाइम्समध्ये लिहायचं आहे. स्टॉक टर्नओव्हर नेहमी आपण टाइम्समध्ये लिहित असतो. मग स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण कॅल्क्युलेट केला 3 टाइम्स. या पद्धतीने अपन कैलकुलेट किया स्टॉक टर्नओवर रेशो. स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला लिखना है. फॉर्मूला है कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एवरेज इन्वेंट्री. सिर्फ हमें चेक करना है
कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड और एवरेज इन्वेंट्री की अमाउंट हमारे पास में अगर अवेलेबल रहती है तो डायरेक्टली फॉर्मूला यूज़ करके हम लोग स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट करेंगे। अगर ये अवेलेबल नहीं है तो पहले अवेलेबल कीजिए। कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हमारे पास में अवेलेबल है, छोड़ो। एवरेज इन्वेंट्री हमारे पास में अवेलेबल नहीं, फिर एवरेज इन्वेंट्री की पहले वैल्यू कैलकुलेट करनी है। एवरेज इन्वेंट्री कैलकुलेट करने के लिए उसका फॉर्मूला आप लोग याद रखिए, फॉर्मूला है ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2। ओपनिंग स्टॉक हमें जो दिया जाएगा वो बैलेंस शीट में नहीं, यहाँ पर नीचे दिया जाएगा 1 अप्रैल का स्टॉक हमारा 70,000। बैलेंस शीट में जो स्टॉक है, बैलेंस शीट में जो इन्वेंट्री है वो क्लोजिंग इन्वेंट्री 31 मार्च की, मतलब जो भी स्टॉक, जो भी इन्वेंट्री बैलेंस शीट में रहती है उसे हम कहते हैं क्लोजिंग स्टॉक। तो दोनों को ऐड कीजिए। ऐड करने के बाद में हमें मिलेंगी एवरेज इन्वेंट्री। फिर एवरेज इन्वेंट्री मिलने के बाद में फॉर्मूले के अकॉर्डिंग हमें अमाउंट डालनी है और रेशो कैलकुलेट करना है। तो रेशो हमारा आया है यहाँ पर 3 टाइम्स। तीसरा भी रेशो हमने कैलकुलेट किया। नेक्स्ट रेशो, फोर्थ ग्रॉस प्रॉफिट रेशो आज आपण नवीन सोडवणार आहोत। चला चौथा रेशो आपण सोडूया, ग्रॉस प्रॉफिट रेशो। मग चौथा रेशो आपण इथं सोडूया, ग्रॉस प्रॉफिट रेशो। मग ग्रॉस प्रॉफिट रेशो सुद्धा मी तुम्हाला शिकवलं होतं विद्यार्थी मित्रांनो। ग्रॉस प्रॉफिट रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहा। मग ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना लर्न पाहिजे। फॉर्म्युला जर माहीत नसेल तर सोडू शकत नाही। मग ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय, ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल इंटू 100। फॉर्म्युला लर्न ठेवा। मग लिहा ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इंटू 100। ग्रॉस प्रॉफिट रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहा, ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्सने डिवाइड करायचं आहे आणि 100ने मल्टिप्लाय करायचं आहे। आता फक्त चेक करा व्हॅल्यू अवेलेबल आहे का। ग्रॉस प्रॉफिट अवेलेबल आहे 75,000। नेट सेल अवेलेबल आहे का, तो पण अवेलेबल आहे। इथं नेट सेल म्हणजे 2 प्रकारचे सेल असतात, कॅश आणि क्रेडिट, त्याला टर्नओव्हर म्हणतात। मग कॅश आणि क्रेडिट नेट सेल किती दिला, 3 लाख। आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू अवेलेबल आहे। मग व्हॅल्यू जर अवेलेबल असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा। ग्रॉस प्रॉफिट किती, 75,000। आता ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो हा सुद्धा फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरूनच कॅल्क्युलेट करायचा, बॅलन्स शीट बघू सुद्धा नका। मग 75,000 भागिले नेट सेल म्हणजे दोन्ही सेल, कॅश आणि क्रेडिट। मग कॅश आणि क्रेडिट नेट सेल किती दिला, 3 लाख। मग घ्या 75,000 डिवायडेड बाय 3 लाख आणि त्याला मल्टिप्लाय करा 100ने। मग चला आपण कॅल्क्युलेट करूया। 75,000 भागिले 3 लाख गुणिले 100। पर्सेंटेजमध्ये रेशो येणार, कारण मल्टिप्लाय आपण 100ने करतोय। आपला रेशो येतोय 25%। चौकोन करा। चौथा रेशो सुद्धा कैलकुलेट किया, ग्रॉस प्रॉफिट रेशो। ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला लिखना है, ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इंटू 100। ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करते वक्त बैलेंस शीट की ज़रूरत नहीं, ग्रॉस प्रॉफिट जो रेशो हम कैलकुलेट करेंगे वो सिर्फ अकॉर्डिंग टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट। प्रॉफिट एंड लॉस अकाउंट के डेटा की हमें ज़रूरत है ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करने के लिए। सिर्फ फॉर्मूला लिखने के बाद में सिर्फ चेक करना है ग्रॉस प्रॉफिट की वैल्यू, नेट सेल्स की वैल्यू अगर हमारे पास में अवेलेबल है तो डायरेक्टली फॉर्मूला डाल के अमाउंट निकालनी है। ग्रॉस प्रॉफिट यहाँ पर अवेलेबल है। नेट सेल्स मतलब 2 तरीके के सेल्स, कैश सेल्स और क्रेडिट सेल्स। दोनों सेल्स का मतलब होता है नेट सेल्स। नेट सेल्स की भी वैल्यू अवेलेबल है। अगर फॉर्मूला में दिए हुए 2 इन्फॉर्मेशन की वैल्यू अगर अवेलेबल है तो डायरेक्टली इन्फॉर्मेशन लिखिए, वैल्यू लिखिए और ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट कीजिए। नेक्स्ट रेशो अपन शेवटचा कैलकुलेट करणार, नेट प्रॉफिट रेशो। नेट प्रॉफिट रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो कैलकुलेट करताना पहले फॉर्मूला लिहा। फॉर्मूला आहे नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट काढायचं असेल तर ग्रॉस प्रॉफिटने सुरुवात करा, नेट प्रॉफिट काढायचं असेल तर नेट प्रॉफिटने सुरुवात करा। मग लिहा नेट प्रॉफिट, बाकीचा फॉर्मूला तसाच वापरायचा, नेट सेल्स गुणिले 100। आता बरेच विद्यार्थी इथं म्हणणार सर नेट प्रॉफिट कोणता घ्यायचा, तर लक्षात घ्या नेट प्रॉफिट घ्यायचा आफ्टर टॅक्स। नेट प्रॉफिट कोणता घ्यायचा आहे, आफ्टर टॅक्स आणि मग गुणिले 100। तुम्ही फॉर्म्युला बघू शकतात, फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। फॉर्म्युला जर पाठ नसतील तर तुम्ही सोडू शकत नाही। नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट घ्या परंतु कोणता घ्यायचा आहे, आफ्टर टॅक्स। 2 प्रकारचे नेट प्रॉफिट असतात, बिफोर टॅक्स, आफ्टर टॅक्स। आपल्याला आफ्टर टॅक्स घ्यायचा आहे, नेट सेलने डिवाइड करायचं आणि 100ने मल्टिप्लाय करायचं आहे। आपण फॉर्म्युला लिहिला, नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो बॅलन्स शीटची गरज नाही आहे। नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटवरून सोडवणार। मग फक्त चेक करा आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू टाका। नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे का, आहे।
नेट सेल म्हणजे कॅश आणि क्रेडिट सेल दोन्ही पण आहे, डायरेक्ट व्हॅल्यू टाका. मग व्हॅल्यू घ्या, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स घ्यायचा आहे, आफ्टर टॅक्स सगळ्यात शेवटी 30,000. मग घ्या 30,000 भागिले नेट सेल, आपल्याला माहिती नेट सेल किती होता 3 लाख जो वरती घेतला आपण, आणि गुणिले 100. मग कॅल्क्युलेटरवर करा, 30,000 भागिले 3 लाख गुणिले 100 पर्सेंटेजमध्ये येणार किती 10%, 10% आपला नेट प्रॉफिट रेशो आला. या पद्धतीने आपण नेट प्रॉफिट रेशो कैलकुलेट करू शकतो. खूब इजी है, फक्त फॉर्मूले लर्न करा. नेट प्रॉफिट रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला लिखना है, नेट प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इंटू 100. सिर्फ नेट प्रॉफिट सॉरी जो लिखना है वो आफ्टर टैक्स लेना है हमें, बिफोर टैक्स नहीं. नेट प्रॉफिट आफ्टर टैक्स डिवाइडेड बाय नेट सेल्स इंटू 100. अगर ये दोनों भी इंफॉर्मेशन की वैल्यू अवेलेबल है तो डायरेक्टली वैल्यू डालकर नेट प्रॉफिट रेशो हमें कैलकुलेट करना है. नेट प्रॉफिट आफ्टर टैक्स अवेलेबल है, नेट सेल्स मतलब 2 तरीके के सेल्स, कैश सेल्स और क्रेडिट सेल, वो भी इंफॉर्मेशन अवेलेबल है. इंफॉर्मेशन अगर अवेलेबल है तो डायरेक्ट वैल्यू लिखनी है. नेट प्रॉफिट आफ्टर टैक्स कितना 30,000, नेट सेल्स कितना 3 लाख, दोनों का डिवाइड करिए और मल्टीप्लाई बाय 100, आंसर आएगा 10%. कौन सा रेशो, नेट प्रॉफिट रेशो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, करंट रेशो, क्विक रेशो आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो हे खूप महत्त्वाचे जे परीक्षेमध्ये येतात ते सगळे रेशो आज आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा करंट रेशो आहे. करंट असेट, करंट लायबिलिटीज माहीत पाहिजे. करंट रेशो जर सोडवता आला तर त्याच्यावरून क्विक रेशो तुम्ही लगेच सोडू शकतात. क्विक रेशो मी तुम्हाला आज नवीन पद्धतीने दाखवला. क्विक रेशो म्हणजे काय, करंट रेशो एकदा सोडवल्यानंतर इथं आपण करंट असेट, करंट लायबिलिटी घेतलेले असतात. फक्त क्विक रेशो घेत असताना करंट असेट घ्यायच्या, क्विक रेशो सोडवत असताना क्विक असेट म्हणजे करंट असेट घ्या, त्याच्यातून स्टॉक मायनस करा. क्विक लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी घ्या, त्याच्यातून बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करा. या पद्धतीने तुम्ही क्विक रेशो सोडू शकतात. तर आय होप आजचा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल. खूप इझी आहे, फक्त फॉर्म्युले लर्न करा. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. इथं आपण थांबूया. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.